जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्तयानंदे वर्षती। या ओवीचा साधा अर्थ असा आहे, श्री संत ज्ञानेश्वर माऊली विश्व माऊली आपल्या गुरुदेवांचं वर्णन करण्यात आहे। आपण ज्या गुरुदेवाकडे चाललो, संत निवृत्तीनाथ महाराजांकडे, आपले गुरुदेव कसे, आपले सद्गुरू कसे, माऊली आपल्या सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता भगवान शिवाचा अवतार संत निवृत्तीनाथ महाराज, आणि त्या यात्रेनिमित्तानं आपण सर्व चाललात। कशी ही माऊली गुरु माऊली वर्णन करतायत आपल्या गुरुदेवांचं, भगवान शंकराचं वर्णन करतायत। 12वा अध्याय भक्तियोगो नाम। आपण सर्व भक्ती मार्गात येत आहोत। जय जय ओ शुद्धे। आपले गुरुदेव कसे आहे, शुद्ध आहे, आणि म्हणून त्यांचा जय जयकार करायचा। उदार प्रसिद्ध, उदार म्हणून प्रसिद्ध आहे। अनवरत आनंद वर्षते, आणि आनंदाचा वर्षाव करतात देव। म्हणून जी जी भक्त मंडळी येतात माझ्याकडं, जे जे भगवंताकडे जातात, भगवंत त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा वर्षाव करतात, असा छोटासा आणि या ओवीचा अर्थ आहे। बोल हरी बोल हरी 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 बोल, केशव माधव गोविंद बोल। बोल हरी बोल हरी 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 बोल, केशव माधव गोविंद बोल। हरि बोल 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 हरि बोल। बोल हरि बोल हरि 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 बोल, केशव माधव गोविंद बोल। बोल हरि बोल हरि 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 बोल, केशव माधव गोविंद बोल। माऊली ज्ञानेश्वरीमध्ये भावार्थ दीपिका आहे, ज्ञानेश्वरी आहे, महान ग्रंथ आहे आपल्या सर्वांसाठी। भगवंतानी हे परम अमृत, गीता अमृतत महत, गीता हे अमृत आहे, आणि तेच गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगटपै केली। या ज्ञानेश्वरीमधून आपल्या गुरुदेवांचं वर्णन, आपल्या सद्गुरूंचं वर्णन या ठिकाणी माऊली करताहेत। आपण सर्व भक्ती मार्गात आहोत। कशी भक्ती केली पाहिजे गुरुदेवांची, आपल्या गुरुदेवाकडं कसं गेलं पाहिजे, कसे ते गुरुदेव, याचं वर्णन माऊली करतायत। प्रत्येक अध्यायामध्ये गुरुदेवांचं वर्णन केलं आहे माऊलींनी, पण या अध्यायामध्ये विशेष आणि वर्णन माऊलीने केलं आहे की जय जय ओ शुद्धे। जय जयकार केला आपल्या गुरुदेवांचा। गुरुदेवाने आपल्याला काय दिलं, ज्ञान दिलं। गुरु तेथे ज्ञान, माऊली वर्णन करतायत, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाथी जैसे। गुरुदेव आपल्याला ज्ञान देत राहतात। जसं गाय दूध देते का असं विचारलं तर सर्व म्हणतात देते। आपल्या घराजवळ येऊन देते का 1 किलो 2 किलो? नाही, तर काढावं लागतं। असं गुरुदेव ज्ञान देतात, पण तिथं सेवा केल्या जाते। म्हणून माऊलीनं आपल्या गुरुदेवांची, संत निवृत्तीनाथ महाराजांची एवढी सेवा केली द्यावं। माऊलीने इतकं वर्णन केलं सेवेचं, तेथे ज्ञान, ते ज्ञानाचा कुरुठा, तेथे सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी गा सुबटा ओळंगोनी। माऊलीनं आधी केले आणि मग सांगितले, तुकोबरायने आधी केले मग झाले। संत आधी करतात आणि मग सांगतात, आणि म्हणून संतांचं जे चरित्र आहे ते कृतिशील आहे। अदुगर कृती करतात आणि मग लोकांना सांगता द्यावं, आणि म्हणून एकमेव संत मोठे असतात। ऐशी वेद देती व्हावी, संताविना प्राप्ती नाही, किंवा एका जनार्दनी संत पूर्ण करतील मनोरथ। संत हे पूर्ण मनोरथ पूर्ण करतात, म्हणून त्यांची सेवा करावी। आणि म्हणून जय जय ओ शुद्धे वारी चालू आहे। टाळ मृदंगाच्या गजरामध्ये भजन कीर्तन गाथा हरिपाठ खूप असं सत्संग
आणि आपण सर्व ऐकतायत प्रत्येक ठिकाणी आमचे हरिभक्तीपारायण एक 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 महाराज कोणी गायन करत असेल, कोणी वादक असेल, कोणी प्रवचन करत असेल, कोणी भारूड करत असेल, हे सगळं सत्संग आपण श्रवण करतो देव. त्या निमित्तानं 15 दिवस म्हणा, 1 महिना म्हणा, 1 महिन्यापासून लांब लांबची मंडळी तर जवळजवळ 1 महिन्यापासून निघलेली देव. या वारीमध्ये देव हो कायिक वाचिक मानसिक काय जे जे पाप असेल ते सगळं धुवून जातं देव आणि मनुष्य शुद्ध होऊन जातो. म्हणून जय जय हो शुद्ध आहे, ते शुद्ध आहे ना, शुद्धाकडे जायचं आहे आपल्याला शुद्ध व्हायचं आहे. या हरिनामानं या भक्तीनं आपण शुद्ध होऊन जातो देव. आणि म्हणून असं शुद्ध आमची मुक्ताबाई म्हणते, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दूर नाही देवता, दूर नाही देवता, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव माणसाचा भाव शुद्ध असला का देव आपाप भेटतो, कारण भाव तेथे देव. ही संतांची वाणी. आणि म्हणून शुद्धला फार महत्त्व आहे. या का थोडं का होईना अशुद्ध झालं का गडबड होऊन जाते. पवित्र माणूस असेल तो शुद्ध असेल आणि त्याला जर अपवित्राचा जर स्पर्श झाला तर त्याला त्रास होतो. कितीतरी मंडळी अनुष्ठान होऊन गेली, बाबा माझं अंग जड पडतं, माझं असं होतं, माझं तसं होतं. अरे बाबा, तुम्ही जप करून भक्ती करून शुद्ध होऊन जातात. आणि मग एखादा खाणारा पिणारा एखादा वाईट असा अशुद्ध माणूस जर शिवला, महिलांचा स्पर्श झाला किंवा माणसाचा स्पर्श झाला तर अशुद्ध होऊन जातो आणि मग त्या व्यक्तीला त्रास होतो देव. म्हणून शुद्धला फार महत्त्व आहे देव. आपण म्हणतो शुद्ध तूप, का बरं दाडा म्हणत नाही? दाडाला का बरं शुद्ध म्हणत नाही? शुद्ध तुपाला त्या बाटलीवर लिहावं लागतं शुद्ध तूप, आहे का नाही? का? गाईचं शुद्ध तूप देवा हो. आता नवीन निघलं, काही बी रोग असला आणि किती बी त्रास असला मनुष्याला, जर दररोज सकाळी काही खायच्या आत छोट्याशा ग्लासमध्ये 1-2 चमचे तूप जर टाकून आपण जर पिलो तर कुठलाही त्रास होत नाही. थायरॉईड नाही, ते BP नाही, शुगर नाही, काही नाही. पण आता सांगायला लागले लोक. आणि म्हणून द्या हो, जेव्हापासून सुरू केलं बऱ्याचशा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम वगैरे कमी होऊन जातं द्या हो, अनेक घटक कमी होऊन जातात. तर त्या शुद्ध दुधानं आणि शुद्ध तुपानं पवित्र होऊन जातात. करायला काय हरकत नाही द्या हो. बऱ्याचशा मंडळीने केलं तर त्यांना सांगतात जय जय हो शुद्ध. शुद्धला फार महत्त्व आहे द्या हो. जिथं शुद्धपणा आहे तिथं पवित्रपणा आहे द्या हो. भगवान शंकर हा शुद्ध आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. आणि म्हणून तो भगवान शंकर शुद्ध आहे. आपणही त्याच्याकडे गेल्यानंतर शुद्ध होऊन जातो देह. म्हणून टाळ मृदंगाच्या गजरात पायी तीर्थयात्रेला फार महत्त्व आहे सांगितलं. काय सांगायला नाथ महाराज म्हणतात, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. ही तीर्थयात्राच आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा ही पौषवारी निमित्त द्या. संत निवृत्तीनाथ महाराजांची पुण्यतिथी आहे. समाधी सोहळा षडतीला एकादशीला प्रतिवार्षिक. आणि म्हणून शुद्ध होण्यासाठी पायीच गेलं पाहिजे यात्रेला. आता बरीचशी मंडळी जिडं तीर्थयात्रा करायची तर गाडीनं आहे का नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. देवाचं नाम घेतलं कोणी वाया गेला असं नाही आहे. गाडीनं केलं तर काय हरकत नाही, पण पायीला फार महत्त्व. म्हणजे
पायानं देव हो, पायामध्ये जे सामर्थ्य आहे ते कशातच नाही. आणि म्हणून आता डॉक्टर सांगतात पायी फिरा सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी. तेव्हा लोक शरीर कमी करण्यासाठी का होईना, त्रास कमी होण्यासाठी का होईना फिरतात देव. म्हणजे डॉक्टरने सांगितलं मग फिरतात देव. त्याच्या अगोदर देव आपल्या संतांनी पायी तीर्थयात्रा सांगितली. देवाकडे जायचं आहे तर पायी जायचं, फार पुण्य आहे देवा. आणि म्हणून आतापर्यंत आपल्या संत साधू ऋषीमुनींनी सगळ्यांनी पायी तीर्थयात्रा केली. म्हणून नाथ महाराज म्हणतात पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. आणि अशी तीर्थयात्रा करताना पायी दिंडी सोहळा पायी करत असताना देवा हो, मुखामध्ये रामनाम असावं, देवाचं नाव असावं. देवाचं मुखामध्ये नाव घेतल्यानंतर देवाचं नाव पवित्र शुद्ध, आणि असं पवित्र नाव घेतल्यानंतर शरीर पवित्र होऊन जातं. पवित्रच होय देह त्यात. हरी उच्चाराने अनंत पापराशी. हरीचा उच्चार केला तर शुद्ध होऊन जातो, पवित्र होऊन जातो, देह शुद्ध होऊन जातो. माऊली म्हणतात पवित्रची होय देह त्याचा. देह त्याचा पवित्र होऊन जातो म्हणजे शुद्ध होऊन जातो. म्हणून जय देव शुद्ध पवित्र झालं पाहिजे. आणि म्हणून रामनामानं मुखामध्ये रामनामा असावं, देवाचं नाव असावं. पहा किती पुण्य आहे. मुखी राम नाम वाहुगाची भ्रम नको देवा, वाहुगाची भ्रम नको देवा. देवाला विनंती करतायत नाथ महाराज पायी तीर्थयात्रा घडू द्या, मुखामध्ये नाम येऊ द्या, आणि आम्हाला भ्रम होऊ नका देवा. वाहुगाची भ्रम नको देवा, वाहुगाची भ्रम नको देवा. देवा माझे मन लागो शरणी देवा, माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. जवळ सकळ सिद्ध आहे, सकळ सिद्ध आहे. हात चालवया पाये, हात चालवया पाय. तव तू आपुले स्वहित पाये, तव तू आपुले स्वहित पाये. तीर्थयात्रे जाय चुकून को, तीर्थयात्रे जाय चुकून को. जब काळ से दुरी ठेला, तव तू हरि गुण गाय बहिला. जोपर्यंत आपलं हातपाय चालतात तोपर्यंत तुकोबारा म्हणतात हातपाय चालतात ना तीर्थयात्रा जायचं चुकू नको. फार सुंदर महाराजांनी प्रमाण दिलाय. गेलं पाहिजे आपण. नाही जाता आलं तर निदान सातपूरवरून आम्ही तर म्हणत राहतो सातपूर आणि सातपूर कॉलनी भरपूर पूर येऊन गेलेले दिसतात. जवळजवळ सातपूर येऊन गेलेले दिसतात. असं या पुरामध्ये या कॉलनीमध्ये आपण राहता देव भाग्यवान आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी भगवान नीलकंठेश्वराची स्थापना केली देव. अशा सत्पुरुषाच्या हातानं जर महादेवाची स्थापना केली असेल तर ज्योतिर्लिंगाप्रमाणे त्याला महत्त्व येतं द्यावं. म्हणजे जे 12 ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आहे तेच सत्पुरुषाच्या हाताने स्थापन केलेलं हे शिवलिंग भगवान नीलकंठेश्वर या ठिकाणी स्थापन केलं बाबाजींनी द्यावं. जवळजवळ हे शेवटचं मंदिर होतं बाबाजींचं द्यावं. शेवटच्या कालाला नीलकंठेश्वरांची स्थापना केली. मौले दादांनी फार
परिसर घेतले, फार सेवा केली. देवा हो, आपल्या सर्वांसाठी, हजारो नाही लाखो भक्तासाठी आज भगवान शंकराची या ठिकाणी स्थापना करून हजारो लोकांचा उद्धार केला. देवा हो, फार मोठं कार्य केलं. भगवान शंकराचं मंदिर बांधणं, जागा देणं आणि तिथं स्थापन करणं आणि अशा सत्पुरुषांना बोलवणं फार महत्त्व द्यावं. आणि म्हणून आपल्या परिवाराला फार मोठं धन्यवाद आणि संत देतात द्यावं. असं हा शुद्ध परमार्थ, शुद्ध तीर्थयात्रा केली तर आपल्याला पुण्य मिळतं आहे. म्हणून जय जय ओ शुद्धे, शुद्धला फार महत्त्व द्यावं. आणि म्हणून पायी तीर्थयात्रा केल्यानं शुद्ध होऊन जातं. कायिक वाचिक मानसिक सर्व पाप ताप संताप निघून जातात आणि शुद्ध होऊन जातो. जय जय ओ शुद्धे. आपले गुरुदेव विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज फार शुद्ध आहे. एवढे शुद्ध आहे, त्यांचं नामस्मरण केलं की ते भक्त शुद्ध होतात. त्यांची भक्ती केली की शुद्ध होतात. आमच्या ताई अक्का लोटाभर पाणी टाकतात. हे शुद्ध होण्याचंच लक्षण आहे. ते शुद्ध आहे ना, आपण अशुद्ध कसे राहू शकतो. आणि म्हणून प्रत्येक जीवानं भगवान शंकराची पूजा केली पाहिजे. भगवान शंकराकडे आलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे. हा भक्तियोग आहे. आणि म्हणून जय जय ओ शुद्धे, केवळ शुद्ध होण्यासाठी. आणि असं शुद्ध झालं ना देवा हो, त्यांचाच जय जयकार होता. म्हणून जगामध्ये शंकर भोला भाला, जगाचा पालनवाला फार हा भगवान शंकर भोळा शुद्ध आहे. आणि म्हणून माऊली म्हणताय जय जय ओ शुद्धे. माझे गुरुदेव फार शुद्ध आहे. आणि जे शुद्ध असतात ना देवा, अजूनही शुद्ध करण्यासाठी देवाचं नाव घ्यावं लागतं. तुकोबर आहे, फार सुंदर वर्णन करतात. शुद्ध करून या चित्त, शुद्ध करून या चित्त, शुद्ध करून या चित्त, भावे गावे गीत गीत, भावे गावे गीत गीत, भावे गावे गीत. शुद्ध करायचं असेल तर भावानं गीत गावं. आणि म्हणून जय जय ओ शुद्धे. शुद्धला फार महत्व. जय जय ओ शुद्धे. आणि असं शुद्ध झालं उदार प्रसिद्धे, अंतकरणात उदारत्व येतं. भगवान शंकर कसे शुद्ध आहे म्हणून त्यांचा जय जयकार करायचा आहे. आणि उदार प्रसिद्धे, भगवान शंकर उदार आहे म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे, उदार म्हणून. देवा हो, आपल्या सर्वांना ही भक्ती कशासाठी करायची का आपल्या त्यांच्यात जे उदारत्व आहे ते आपल्यामध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून आपण भक्ती करायची. ही पायी वारी करायची आहे. पायी दिंडी सोहळा, पालखी सोहळा कशासाठी देवा हो? भगवान शंकराचा हा दिव्य गुण उदारत्व हे आपल्यामध्ये आलं पाहिजे. म्हणून उदार हे प्रसिद्ध, उदार म्हणून प्रसिद्ध भगवान शंकर. नाथ महाराज फार सुंदर वर्णन करतात. त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर. दया चित्ती दया वासना, दया चित्ती दया वासना, पुरवी त्या क्षणा, तशी पुरवी त्याची क्षणा. भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर. शंकर शंकर शिवशंकर. असा हा भगवान शंकर भोळा.
आणि उदार. नाथ महाराज म्हणतात त्रिभुवनी उदार भोळा राजा हा शंकर. भगवान शंकर राजा आहे ना. कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती. कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती. कैलासेचा शिव भोळा चक्रवर्ती. कैलासेचा शिव भोळा चक्रवर्ती. पती पार्वतीचा योगीराज. पती पार्वतीचा योगीराज. कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती. कैलासेचा शिव भोळा चक्रवर्ती. कैलासेचा शिव भोळा चक्रवर्ती. चक्रवर्ती पण पुढे राहतो. गजचर्मधारी स्मशाने राहिला. सहा भोळा शंकर चक्रवर्ती राजा आहे. देवादिदेव महादेव आहे. पण गजचर्म घालून स्मशानभूमीत राहत देवा. अखंड भगवान श्रीरामांचं नाव गातायत. भजन करी महादेव. असा हा भगवान शंकर गजचर्मधारी स्मशाने राहिला. गजचर्मधारी स्मशानी राहिला. संगभूत मेळा विराजित कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती. कैलासेचा शिव भोळा चक्रवर्ती. असा हा भगवान शंकर उदारे प्रसिद्ध. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आपण सर्व मंडळी द्या हो भगवान शंकराचं म्हणजेच भगवंताचे भक्त आहोत. भगवंताचं भजन करत आहोत. हा सर्व उदारत्व येण्यासाठी. भगवान शंकर उदार आहे आणि म्हणून त्याच्याकडे आपण जातो, शुद्ध होतो. उदारे प्रसिद्ध. उदार म्हणून प्रसिद्ध आहे. आणि जे देतात त्यांच्याकडेच गेलं पाहिजे द्यावं. म्हणून संत निवृत्तीनाथ महाराज विश्वगुरु आहे. ते देणारे आहे म्हणून आपण त्यांच्याकडे जायचं. माऊलीने वाट दाखवली. माऊली म्हणतात निवृत्तीने दिदले माझ्या हाती. दिदले संपूर्ण माझ्या हाती. निवृत्तीने दिले माझ्या हाती अनेक ज्ञानगुण गम्ये. ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिले माझ्या हाती द्या हो. हे सगळं निवृत्तीनाथ दादांनी माझ्याकडे दिलं द्यावं. का बरं दिलं? द्यायला कोणतरी पात्र पाहिजे ना. म्हणून माऊली ही पात्र आहे. देव हो पात्र बना. त्यांना आवडलं पाहिजे आपली सेवा, आपली भक्ती. मग तेव्हा देतात ते. तसं नाही देत. माणसं निसतात म्हणतात आम्ही एवढं करतो आम्हाला देवाने काही दिलं नाही. तुम्ही पात्र झाले का? शबरी पात्र झाले तर आले का नाही भगवान श्रीराम? रामायंगे रामायंगे आले की नाही राम? येतात देव. हे जे वो शुद्ध. एवढं शुद्ध पात्र झाल्यानंतर येणारच ते. आणि म्हणून संत निवृत्तीनाथ महाराजांनी संपूर्ण ज्ञानदेव सार चोजविले. गहिनी प्रसादे निवृत्ती दाता. संत गहिनीनाथानं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला. गोरक्ष बोलला गहिनी पाहिजे. गोरक्षनाथाला दिलं तर त्या गोरक्षनाथाला बोलले आणि मग संपूर्ण बोध मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. गोरक्षनाथांनी मग गहिनीनाथाला गहिनी प्रसाद देव हो. गहिनीनाथाने प्रसाद दिला. आपण त्र्यंबकेश्वरला चाललो. गहिनीनाथांची गुफा आहे. काल बाबांनी सांगितलं जरूर जा देव. अनुभव तर घ्या. जरूर गेलं पाहिजे देव. कसे ते नाथ महाराज. जय जय अलक निरंजन. जय जय अलक निरंजन. जय जय अलख निरंजन अलख. जय जय अलख निरंजन अलख. जय जय अलक
अलख निरंजन अलख जय जय 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 अलख निरंजन अलख देवा हो नवनाथातील सर्वांनी टाळ्या वाजवा बाबांचं स्वागत करायचं रामकृष्ण आदिनाथ भगवान शंकर जर उदारे प्रसिद्धे परंपरा जर द्यायची आहे हां आदिनाथ भगवंतांनी मच्छिंद्रनाथाला संपूर्ण ज्ञान दिलं आणि मग मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्षी बोलला गहिनी प्रसादे देव हो लाखो दिंड्या जेव्हा त्र्यंबकेश्वरला जातात देव तर आपल्या सर्वांना काय मिळतो भगवान नवनाथापैकी नवनारायणापैकी गहिनीनाथ त्यांचा प्रसाद मिळतो देवा कारण संत विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांना तो प्रसाद मिळाला गहिनी प्रसादी निवृत्तीदाता निवृत्तीदादाला हा प्रसाद दिला आणि निवृत्तीदादांनी माऊलीला दिला म्हणजे ज्ञानदेवाला दिला आणि ज्ञानदेवानी आपल्या सर्वांना दिला देवा ही उदारत्व आहे उदार प्रसिद्ध हा भगवान शंकराचा अंश आहे हे सर्व भगवान शंकराचे अंश आहे देव माऊली सुद्धा भगवान शंकरच आहे महाविष्णूचा अवतार आपल्यासाठी सांगितला सदाशिवाचा अवतार पण जर परंपरा पाहिली आदिनाथ गुरुपासून आहे की नाही ही सगळी हरिहर येते कधी भगवान विष्णू नारायण होतात कधी भगवान शंकर अवतार घेतात एकमेकाचा हरिहराचा ऐक्य येते देवा पण भगवान शंकराचा हा दिव्य गुण आहे उदारे प्रसिद्ध हे आपण बघायचं देव आणि म्हणून हीच परंपरा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीचे देव जनार्दन स्वामींना जो अनुग्रह आहे नागा बाबा गोरख जगद्गुरु नागेश्वर मंदिरी नागा बाबा गोरख जति गुरु नागेश्वर मंदिरी दीक्षा दे संन्यासा दीक्षा दे संन्यासा साधक बनले मौनगिरी जनार्दन बनले मौनगिरी भारती निष्काम यतिवर मौनगिरी मुनिचे जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनिचे नागा बाबा म्हणजे कोण गोरख जती म्हणजे गोरक्षनाथच ना आहे की नाही गोरक्षानी बोल ऐक इकडे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीची तपश्चर्या फळा आली आहे अंदरसूल येथे देव हो आणि साक्षात नागा बाबा म्हणून गोरक्ष यती हे यती म्हणजे नवनाथापैकी गोरक्षनाथ नागाबाबाचं रूप घेऊन आले आणि त्यांनी संपूर्ण प्रसाद जसं गहिनी प्रसाद आहे तसं नागाबाबांनी जनार्दन स्वामीला हा प्रसाद दिला देव हो मग जनार्दन स्वामींनी काय केलं आपल्या सर्वांना दिला उदारे प्रसिद्ध देव हो ही जी संत मंडळी आहे संत उदार 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 संत उदार 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 संत उदार उदार भरले आनंद भंडार भरले आनंद भंडार संत उदार उदार संत उदार उदार तो भगवान शंकराचं लेण आहे देव आणि म्हणून त्यांचा अंश असल्यामुळे त्यांनी दिलं ना आणि मग त्यांनी आपल्याला दिलं देव असं दुसऱ्याला दिलं पाहिजे देव हेच या चरित्रावरून घडायचं आहे जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्ध उदारत्व आपल्याला आलं पाहिजे देण्याचं कोणाला तरी देण्याचं काम आपल्याला आलं पाहिजे देव तुकोबराय म्हणतात
शिवितो हा रस वाटितो अनिका, म्हणजेच देण्याचंच नाही. घ्या रे तुम्ही, होऊ नका रानभरी, रानभरी होऊ नका, घ्या, हे घ्या, अमृत घ्या. जनार्दन स्वामी सुद्धा म्हणायचे प्रवचनात, जरा डोक्यात घ्या बाबा हो, जरा डोक्यात घ्या, हे अमृत आहे. हे भगवान शंकराने तुमच्यासाठी बाबांना पाठवलं. हां, देवाला द्यायचंय ना, मग संत पाठवतात. तुका म्हणे माझं धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप असा मार्ग सांगण्यासाठी संतांना पाठवतात. आणि मग संत आपल्याला देता द्यावं. म्हणून या जगामध्ये कोणी काही आपल्याला देत असेल, सर्व भंडार काही देत असेल तर संत देता द्यावं. म्हणून माऊलीपासून तर तुकोबरायापर्यंत आतापर्यंत जनार्दन स्वामीपर्यंत जी जी संत मंडळी होऊन गेली ना द्या हो, इकडं लक्ष द्या, त्यांनी आपल्याला दिलंच आहे. मग आपण त्यांना द्यायचं द्यावं. आपल्याजवळ जे आहे तेच द्यायचं आहे, दुसरं काय. पण माणसाजवळ असून सुद्धा देत नाही द्यावं. आपल्याजवळ आहे ना तर आपण दुसऱ्याजवळ दुसऱ्याला दिलं. जय जय औषध उदार प्रसिद्ध, उदार अंतकरणानं दिलं पाहिजे. आणि म्हणून ज्यांची वारी करतोय आपण, त्यांनी दिलंय. ज्यांनी सांगितलं गाथा ज्ञानेश्वरी, त्यांनी आपल्या सर्वांना दिलं द्यावं. वाटितो अनेका, वाटलं द्यावं. जे सेवन करतात, सेवितो हा रस, त्यांनी हा ब्रह्मरस सेवन केला. शिव ब्रह्मरस आवडीने सेवन केला आणि आपल्याला दिला, तो आपण घ्यायचा आहे. आता किती मंडळी घेतात द्यावं. हां, ज्यांनी घेतलं त्यांच्या घरात आज सुख आहे, समाधान आहे, शांती आहे. आणि जे म्हणतात ना बाबा सुख नाही, शांती नाही, समाधान नाही, समजून घ्यायचं. आतापर्यंत या संतांनी आपल्याला दिलं ते आपण सांभाळलं का, ते घेतलं का? दररोज आपण दिवस उगायच्या आत उठतो का, जप करतो का, जे सांगितलं ते करतो का? हां, काय सांगितलं? परधन परश्री परत्यान, परधन परश्री परत्यान, जीवनात कधी भक्ष नको, स्वामी सांगता शिष्या अमृत तत्वे सोडू नको. स्वामी सांगता शिष्या तुझला अमृत तत्वे सोडू नको. परधन परश्री परत्यान. जीवनात चार गोष्टी करायच्या नाहीये. सगळ्या संतांचा सार एकच आहे. जनार्दन स्वामींनी सगळ्या देवाचा संतांचा अवतार घेऊन या भूतालावर 1914 साली प्रगट झाले देव. आणि उदार अंतकरणानं आपल्याला अगदी बालपणापासून 75 वर्ष आपल्या सर्वांना देत राहिले देव. म्हणून त्यांचा पालखी सोहळा काढायचा का? आपण एवढे कष्ट घेतो त्यांचा पालखी सोहळा, पायी दिंडी सोहळा, त्यांचा सोहळा करतो, आनंदाचा सोहळा करतो, त्यांची यात्रा करतो. हे का? त्यांनी दिलंय ना, आपण ते करायचं आहे. आणि म्हणून जनार्दन स्वामींनी देव हो, सगळ्या संतांचा, सगळ्या ग्रंथांचा सार, जसं माऊलीनं हरिपाठ जे सार विचार हरिपाठ, सगळ्यांचा सार असा काय तर हरिपाठ, भगवंताचा हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा. सगळ्या ग्रंथाचं सगळ्याकडून सर्व संतांनी एकच सांगितलं, देवाचं नाव घ्यायचं. म्हणून माऊली म्हणतात हरिमुख्य म्हणा, हे सार आहे. असं जनार्दन स्वामींनी सगळ्या ग्रंथांचं सगळ्यांचं सार काढलं आणि 4 तत्व आपल्याला सांगितले द्यावं. नुसतंच ऐकू नका देवा हो, आपल्या जीवनामध्ये हे घ्या रे तुम्ही, होऊ नका रानभर. परधन, दुसऱ्याचं धन घेऊ नका देवा हो. जो दुसऱ्याचं धन घेतो तो सुखी नाही आहे. मातला दुर्योधन, जनार्दन स्वामींच्या प्रवचनातून वाक्य.
मातला दुर्योधन म्हणे माझे माझे धन, हे सगळं माझं आहे. अरे अरे तुझ्या भावाचं पण आहे, तुझं एकट्याचं थोडी ते. म्हणून देवा हो, आपल्याला जे जे प्राप्त झालेलं असतं ते आपलं असतं, पण दुसऱ्याचं जे असतं ते आपण घ्यायचं नसतं. परधन, पर म्हणजे दुसऱ्याचं. हे जे धन आहे ना देवा हो, ते आपण घेतलं का आपण सुखी होऊ शकत नाही. आणि म्हणून सगळे सुखी व्हावं, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंड. माऊली सांगताय ना, पूर्ण होऊन किंबहुना सर्व सुखी झालं पाहिजे. यासाठी जनार्दन स्वामींनी हे वाक्य काढलं, परधन, दुसऱ्याचं धन घेऊ नका देवा. जाता जाता हे घेऊन जा देवा. बाजारला गेलो ना आपण, काही ना काही वस्तू घेतो ना आवडीची आपली, या प्रवचनातून हे घेऊन जा देवा हो. आपल्या जीवनामध्ये परधन आलं का आपण सुखी होऊ शकत नाही. तुम्ही किती जरी वरून दिसले का आम्ही सुखी आहोत, आम्ही धनवान आहोत, आम्ही पैसेवाले आहोत, पण तुम्ही सुखी नाही देव. का? परधन तुमचं कष्टाचं आहे का? तुमचं कष्टाचं असेल तर तुम्हाला अनंत सुख मिळेल, अनंत शांती मिळेल, अनंत समाधान मिळेल. पण तुम्हाला समाधान मिळत नसेल, सुख मिळत नसेल, कशाला घ्यायचं? परधन देव फार मोठा संदेश जनार्दन स्वामींनी दिला. देव शिवावतार घेऊन केले त्रैलोक्य पावन संत निवृत्तीनाथ महाराजांनी. तसंच जनार्दन स्वामींनी अवतार घेतला देवा हो. सर्वसामान्य जनांना देवा हो पुढं परमार्थ माहिती होता. परमार्थ कशा संघ खातात माहिती नव्हते देवा. काय सांगायला पाहिजे? आणि म्हणून देवा हो, अखंड या भूमातेची सेवा करा, कष्ट करा, काम करा. माऊली म्हणतात, रिकामा अर्धा घडी राहू नको. थोडं होईना वेळ दिला त्या मनाला, ते मन अनेक ठिकाणी जाईल आणि अनेक काही काही करेल, आणि मग त्यामुळे सुख भेटणार नाही देव. आणि म्हणून परधन आपल्या जीवनामध्ये, परधन फार महत्वाचं आहे. हे दुर्योधनाने घेतलं, काय झालं? दुर्योधनाचं आपल्या सर्वांना महाभारत माहिती देव. आणि म्हणून थोडक्यात सांगणार आहे. तसा वेळ होऊन जातो देव, तर 2 वाजले तरी पण 1:15 कार्यक्रम चालू झाला, तर 2, 2:15 पर्यंत परधन महाभारतात दुर्योधनाने घेतलं. द्यायचंय देव हो, आपल्याला जे देवाने दिलं ते दुसऱ्याला द्यायचंय. आणि म्हणून परधन नोट किया जाय भाई. आपल्या जीवनामध्ये थोडंच का होईना परधन आलं का आपली शांती निघून जाणार, आपलं समाधान निघून जाणार, आपण सुखी होणार नाही देव. आणि म्हणून सुखी होण्यासाठी फार मोठा संदेश जनार्दन स्वामींनी दिला देव. परधन, पर अन्न, दुसऱ्याचं अन्न खायचं नाही देव हो. अन्नामध्ये दोष असतात. माणसं खातात, बाबा असं झालं तसं झालं, अरे बाबा कशाला खातात? हे खाणं पिणं हे आपलं काम नाही आहे. आणि म्हणून शुद्ध देह होण्यासाठी, पवित्रचे होय देह, त्याचा देह शुद्ध होण्यासाठी हे खाणं पिणं सुटलं पाहिजे. काल प्रवचनात सांगितलं, व्यसन आपलं गेलं पाहिजे. आता व्यसन आणि फॅशन याचा मोठा पगडा बसलाय लोकांवर. हे व्यसन गेलं पाहिजे. आणि म्हणून परधन, पर अन्न, वर्ज्य सांगितलंय देव. पर अन्न म्हणजे ज्याच्या गळ्यात माळ आहे, नोट किया जाय. ताई, अक्का, भाऊ, दादा, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्याच घरचं खा. ज्याच्या गळ्यात माळ नाहीये, ज्याच्या घरात परमार्थ नाहीये, त्याचं तोंड सुद्धा पाहायचं सांगितलं नाही. इतकं महत्व आहे माळेला. शुद्ध परमार्थ देवा हो, हे सुखी होण्याचे कारण आहे. म्हणून परान्न, दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही देवा हो. जिथं खातात पितात तिथं कशाला खायचं?
कशाला पाणी सुद्धा प्यायचं नाही देव. आणि म्हणून हे तत्व जनार्दन स्वामींनी आचरण केलं देव. सदाचार सदविचार सत्यशील मूर्ती अशी मूर्ती होती जनार्दन स्वामीची देव. आणि म्हणून त्यांनी आधी केले न मग सांगितले की बाबा हो, परधन परान्न परश्री, प्रत्येक स्त्री ही आपली आई आहे, माता माना देवा. आज तुम्ही काय बघताय टीव्हीला, पेपरला, याला त्याला, मोबाईलवर, यूट्यूबला काय बघताय देव. किती अत्याचार, किती काय काय वाढलं. का? परश्री, माता समान माना. तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर किती सोपं आणि साधं सांगितलं. सोपे हे साधं. लाभ येतो घरा जनार्दन जनार्दन स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन. हे सर्व लाभ होण्यासाठी परदारा परधन परनिंदा, दुसऱ्याची निंदा करायची नाही देह. दुसरं काय करतो आपल्याला काय करायचं, पण आपण मात्र शुद्ध परमार्थ करायचं. म्हणून जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त या आनंद वर्षतीय. आनंदाचा वर्षाव करणारे सद्गुरू असतात. म्हणून माऊली म्हणतायत माझे गुरुदेव असे उदारत्व आहे त्यांच्याजवळ. दिलंय, माझ्या हातात दिलंय ना, आणि मग मी तुम्हाला वाटितो आणि का तुकोबारा म्हणतात शिवितो हारस वाटितो आणि का. आपल्या सर्वांना वाटलं द्यावं आणि आपण ते दिलं पाहिजे. आपल्याजवळ आहे ना ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. फार सुंदर आहे. हिंदी कवी म्हणतोय किसी के काम जो उसे इंसान कहते, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. इंसान कहते हैं. इंसान कहते हैं. चला एक 5-10 मिनिटं झाले. प्रसाद आलाय म्हणजे लवकर आवरा. मागण पुढं दटवलं घोड. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्ध अनवर्त या आनंदे वर्षते. आनंदाचा वर्षाव करणारे. आपल्या सर्वांना काय पाहिजे माहिती आहे? आनंद पाहिजे देवा. म्हणजे सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे. हे साधे शब्द आहे, पण संतांच्या शब्दामध्ये आनंद हा फक्त तुकोबराला मिळाला. आनंदाची डोई आनंदाचे डोई आनंद तरंग. आनंद तरंग आनंद आनंदाचे डोई आनंद तरंग. आनंदाचे डोई आनंद तरंग. आनंद मिळाला पाहिजे. अनवरत या आनंदे वर्षती. आनंद मिळाला पाहिजे. संतांनी भक्ती केली, पायीवारी केली, पायी दिंडी सोहळा, खूप नामस्मरण केलं, खूप भक्ती केली. आणि मग संत म्हणतात पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, पूर आनंदाचा. लाटा उसळती प्रेमाच्या. पूर आला, आनंदाचा पूर. संतांच्या जीवनात आनंद आहे देव. कोणतेही संत घ्या, त्यांच्या जीवनात आनंद आहे का? भक्तीचा आनंद घेतला त्यांनी, नामस्मरणाचा आनंद घेतला. तोच आपला घ्यायचा आहे. आपण घेत नाही म्हणून आपले तोंड असे. क्यों रोते बोले मेरी सूरत ही ऐसी क्या करे. श्री राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय
देवा हो उदार प्रसिद्धी आनंदवर्त या आनंदे वर्षते संपूर्ण जीवन जनार्दन स्वामींनी आपल्यासाठी देव जगाच्या कल्याणा संतांची होती देह कष्टवित्ती परोपकार केवळ परोपकारासाठी आपला देह झिजावला. नेहमी जनार्दन स्वामी द्या हो शेतावर विहिरीवर कष्ट करत मंदिराचं काम असेल जिथं काम असेल तिथं जनार्दन स्वामी बसेल. असं कुठं दिसलेच नाही जनार्दन स्वामी. जिथं काम तिथं जनार्दन स्वामी. का सगळ्यांना आनंद द्यायचा होता ना. परमार्थ घरी बसून मिळत नाही गादीवर बसून मिळत नाही देव. 3 गोष्टी ना गादीवर बसून मिळत नाही. अध्यात्म परमात्मा परमसुख आनंद ह्या अशा ज्या गोष्टी आहे गादीवर बसून मिळत नाही देव. तुम्ही गादीवर बसले लोकाला काय देणार तुम्ही. हां हाडात नाही तर पोऱ्यात कुठून मराठवाड्यातली भाषा आहे ती. विहिरीतच नाही तर ते पोऱ्यात म्हणजे बादलीत कसं काही येतील देव. म्हणून संतांनी आधी केले मग सांगितले देव. अनवरत या आनंदे वर्षती आनंदाचा वर्षाव करतात संत मंडळी. का अहोरात्र जगासाठी क्षण न क्षण तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी चंदनासारखं झिजतात देव देव. म्हणून जनार्दन स्वामींनी देव अगदी बालपणापासून जे जे केलं देव शिवाची भक्ती तपश्चर्या केली तीर्थयात्रा केली देव हो. अनेक ठिकाणी बाबाजींनी 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अनुष्ठान केले पारायण केले यज्ञ केले देव हो. असे केले की त्यात कुठलं वेळ निष्काम कर्मयोगी बाबांनी केले असं म्हणले नाही कधी. हे बाबांनी केलं हे त्या शिवानी केलं बाबाकडून घेतलं. फार सुंदर म्हणायचे तूच करता तूच करवी तूच करता तूच करवीता शरण तुला रे भगवंता शरण तुला रे भगवंता शरण तुला रे भगवंता शरण तुला रे भगवंता. रात्र बसून देव लोकांकडून भाविकाकडून श्रमदान करून घेतलं देव. हा श्रमदान यज्ञ जनार्दन स्वामींनी मांडला देव. कोणी मांडलं देव यज्ञ अनुष्ठान कोणी मांडलं देव जनार्दन स्वामींनी मांडलं देव. म्हणून तुम सगळ्या संतांची परंपरा आहे यज्ञ पारायण अनुष्ठान तपश्चर्या भगवान शंकराची भक्ती उदारे प्रसिद्धी अनवर्त आनंद वर्षती ये देवा. आनंदाचा वर्षाव करण्यासाठी हे सर्व जनार्दन स्वामींनी केलं देव. देव सर्वसामान्य भाविकांना कुठं 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाता येणार आहे. आणि म्हणून शिवालये बांधिले किती शिवालये बांधिले किती माझ्या बाबांची ऐका ख्याती 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 शिवालये बांधिले किती शिवालये बांधिले किती शिवालये बांधिले किती. जाते गावाला पिनाकेश्वर वेरूळा सिद्धेश्वर अशा अनेक हेमडपंथी मंदिरं जनार्दन स्वामींनी बांधलेली आहो. केवळ आपल्यासाठी उदारे प्रसिद्धी अनवरत आनंद वर्षती आनंदाचा सगळ्याला वर्षाव करण्यासाठी असे भक्तीचे केंद्र भक्तीचे स्थान भक्तीच्या इमारती बनवल्या द्या हो. ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग उजळी ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग उजळी दीन बालके वसतिगृहातून धन्यवाद उजळी दीन बालके वसतिगृहातून धन्यवाद उजळी. त्या वसतिगृहामधून बालके येऊन देव हो धन्यवाद उजळत द्या हो. असं ज्ञानभक्तीच्या शाळा काढल्या द्या हो. केवळ ज्ञानभक्तीच्या शाळा काढल्या. जसं माऊलीनं आता ग्रंथ संपदाना निर्माण केली आहे अमृतानुभव चांगदेवासाठी अनेक ग्रंथाची निर्मिती संतांनी वाङ्मय तयार केलं आपल्यासाठी ज्ञानाचं भांडार तयार केलं. पण त्यातून सार आपल्या सर्वसामान्याला समजेल पचेल रुचेल अशा साध्या भाषेमध्ये जनार्दन स्वामीचं प्रवचन राहायचं. धर्म करा धर्म करा त्याने देव येतील करा धर्माविना नाही गती देव धर्म जीवाचा संगती धर्म पांडवांनी केला. हे साधे साधे उदाहरण का द्यायचे द्या हो. केवळ आपल्या सर्वांना आनंद येण्यासाठी द्या हो. म्हणून आपल्या सर्वांना आनंद येण्यासाठी ही भक्ती आहे ही पायी दिंडी सोहळा आहे.
ही आणि पालखी सोहळा आहे देव, यात आपण आलं पाहिजे. आम्ही म्हणत राहतो उमळत्या कळीला सुगंध पाहिजे. कोणतीही उमलती कळी ना तिला सुगंध पाहिजे. आणि जीवनात काहीतरी छंद पाहिजे देव. छंद पाहिजे. काय छंद आहे कोणाकोणाला माहीत नाही देव, पण संतांना माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला गो छंद, छंद माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला छंद, छंद माझ्या मनाला गो छंद, छंद. असा एक छंद लागला पाहिजे. म्हणजे जीवनात एक काहीतरी छंद पाहिजे द्या. आणि म्हणून असा छंद पाहिजे की पायी दिंडी सोहळा करायचा, नर्मदा परिक्रमा करायची, जनार्दन स्वामीच्या स्थानावर जायचं, त्र्यंबकेश्वरला जायचं, 12 ज्योतिर्लिंग जायचं, आणि आज प्रयागला जायचं. कुंभमेळा आहे, प्रयागला जायचं, त्रिवेणीमध्ये स्नान करायचं आहे. तर आपल्याला आता जाता येणार नाही. आपली इडच त्रिवेणी देव हो. हा पायी दिंडी सोहळा, पालखी सोहळा हा सुद्धा त्रिवेणी संगम आहे. भक्त आहे की नाही? काय काय अजून देवभक्त आणि नाम, हा त्रिवेणी संगम आहे ना. दररोज घडतोय आपल्याला द्यावं, त्याच्यामध्ये स्नान होतंय. किती भाग्यवान आहोत आपण. म्हणून काल सांगितलं मुदुमंगलमय संत समाज जो जग जंगम तीर्थ राज. संत मंडळी हे जंगम तीर्थ आहे, म्हणजे ते त्रिवेणी संगम तरी तिथंच आहे, पण हे संत मंडळी चालते बोलते तीर्थ आहे ना. त्रिवेणी संगम आहे देह. भक्ती ज्ञान वैराग्य याचा त्रिवेणी संगम म्हणजे संत आहे. भक्ती ज्ञान कर्म यांचं त्रिवेणी म्हणजे संगम म्हणजे संत आहे. संताजवळ सगळे देव. आणि म्हणून गंगा यमुना सरस्वती सगळं 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 आहे. आता एवढं सांगायला वेळ नाही, पण संताजवळ संग आहे, सर्व आहे. आणि म्हणून अशा संतांच्या सानिध्यात आलं का गंगा स्नान होतं आहे, त्रिवेणी स्नान होतं आहे, कुंभमेळ्याचं स्नान होतं आहे. नाही गेले तरी आपोआप होतं आहे, सगळं सगळं आपोआप होतं देव. आणि म्हणून असा छंद लागला पाहिजे. आमच्या ताई अंगा म्हणतात छंद तुझा लागला अंगबाई, छंद तुझा लागला, छंद तुझा लागला अंबाबाई, छंद तुझा लागला. छंद लागला पाहिजे असं या अभंगातून भजनामधून आहे ती. आपल्या सर्वांना एकच असा छंद लागला, आणि मग छंद लागला का मग आपोआपच सगळं आनंद मिळतो देव. आणि म्हणून हे सगळं करायचं आहे ते आनंदासाठी. म्हणून माऊलीने आपल्या गुरुदेवांचं वर्णन केलं की जय जय ओ शुद्धे, जय जयकार करा. आपल्या जीवनामध्ये गुरुला फार महत्त्व द्या देव. आपले जे गुरु असेल त्यांचा जय जयकार करा, पण ते शुद्ध पाहिजे. शुद्ध असेल तर मग उदार प्रसिद्धी, मग ते आपल्याला सर्व देऊन टाकतील देव. आणि मग काय देतील? अनवरत आनंद वर्षिते, कायमचा आनंद देऊन टाकतील देव. त्यांच्याजवळ आनंद आहे, देवाजवळ आनंद आहे देव. देवाकडं का जायचं? संताकडं का जायचं? वारीला का जायचं? तर केवळ आनंद घेण्यासाठी देव. किती आनंद घेतात लोक, किती नाचतायत, नाचे गाये उडे आहे का नाही? किती आनंद घेतात. हा आनंद घ्यायचा आहे. असो आपण सर्व बसलात, शांत बसून श्रवण केलं देव. फार महिमा या संतांचा. केवळ आपल्याला या संतांकडून आपल्याला आनंद घ्यायचा आहे, आणि ते नेहमी आनंदाचा वर्षाव करणार आहे. आपण जेव्हा गेलो केव्हाही जा, काळ वेळ नाही. मग उच्चरिता दोन्ही पक्ष बाय उदरते. तसं काळ वेळ काय नाही, कधी जा तुम्ही संताकडे द्या हो, कोणत्या वेळी जा द्या हो, आपल्याला आनंदच मिळेल. आणि म्हणून हे आनंदाची मूळ संत, हे आनंदा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात संत हे आनंदाची मूळ, आनंदाची मूर्ती देव. आणि म्हणून आज बाबाजीला किती आनंद होत असेल. किती आनंद रे आनंद रे, सांगू सद्गुरुराया. किती आनंद रे आनंद रे, सांगू सद्गुरुराया. तुझ्या नामाची रे झुळझुळ वाहे गंगा. तुझ्या नामाची रे नामाची
आनंद रे सांगू सद्गुरु राया किती आनंद रे सांगू सद्गुरु राया किती आनंद रे सांगू सद्गुरु राया आम्ही नाचू रे तुझ्या संग आम्ही नाचू रे तुझ्या संग आम्ही गाऊ रे तुझ्या संग आम्ही गाऊ रे तुझ्या संग आनंद रे सांगू सद्गुरु राया किती आनंद रे सांगू सद्गुरु राया किती आनंद रे सांगू सद्गुरु राया आनंद घ्यायचा आहे. आणि म्हणून एवढ्या दुपारच्या वेळी का होईना आपण सर्व मंडळी किती जरी वेळ झाला तर शांत बसलात हा आनंद द्या. असा सद्गुरूंचा आनंद आपल्याला पुढे घ्यायचा आहे अजून. आणि म्हणून वेळेअभावी एवढंच आपल्याला सांगायचं आहे का आपण जेव्हा जाऊ तेव्हा आनंद घ्यायचा आहे आणि ते द्यायला तयार आहे. आणि म्हणून आपण स्वतः होऊन आपलं सर्व काम आटपून आणि थोडं का होईना आपण तिथं जायला पाहिजे, हा आनंद घ्यायला पाहिजे. आणि म्हणून संपूर्ण सातपूर कॉलनी असेल, परिसर असेल, भाविक असेल, पंचक्रोशीत भाविक असेल, सर्व भक्त मंडळ असेल, सर्व भाविक भक्त सर्व वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी, माळकरी मंडळी, सर्व हरिभक्ती महाराजांचे सर्व महाराज मंडळी सर्वांनी या ठिकाणी या दिंडीचा आनंद घेतला आहे. भगवान नीलकंठेश्वरांच्या सन्निधी द्या हो. भगवान शंकराच्या सन्निध 100% फळ आहे, 100%. का बसायचं त्यांच्या सानिध्यामध्ये द्यावं. अशी दिंडी झाली पाहिजे, असं बसलं पाहिजे. आणि मग आता त्यांचा जो महाप्रसाद आहे, प्रसाद आहे प्रसन्नता, आता ते प्रसन्न होऊन आहे की नाही, प्रसाद देणारे आपल्याला प्रसाद आलाय, प्रसादावर मंत्र झाले का आपण तो प्रसाद घ्यायचा आहे द्यावं. असा शुद्ध प्रसाद भगवान नीलकंठेश्वराचा आपल्याला सर्वांना सेवन करायचं आहे. आपण सर्व आलात, शांत बसून श्रवण केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी अतिशय मनपूर्वक आभार, अभिनंदन आणि सर्वांना वंदन. जय जनार्दन. रामकृष्ण हरी. नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण नारायण